जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील एमकॉम भाग 1 आणि भाग 2 2023, 2024 आणि 2025 पॅटर्नच्या परीक्षा या दिनांक 9 मे 2026 पासून सुरुवात होत आहे. तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा म्हणजेच एमकॉम भाग सेकंडच्या परीक्षा 9 मे 2026 पासून सुरुवात होत आहे. तर एमकॉम भाग 1 च्या परीक्षा 15 मे 2026 पासून सुरुवात होत आहे. तर या परीक्षेचे परीक्षा फॉर्म कधी सुरुवात होतील, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट व्हावा याबाबत आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेचं ऑलरेडी शेड्यूल आलेलं आहे. परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तर आता या परीक्षा नेमकी कधी होणार आहे याची सगळ्यात प्रथम आपण माहिती घेऊया. तर जे विद्यार्थी एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 आणि 4 मध्ये आहे, तर या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा या दिनांक 9 मे ते 14 मे पर्यंत होणार आहे. 9 मे ते 14 मे पर्यंत होणार आहे. तर जे विद्यार्थी एमकॉम पार्ट फर्स्ट 2023 पॅटर्न, 2024 पॅटर्न किंवा 2025 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, तर यांच्या भाग 1च्या जे काही परीक्षा आहे, तर या परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान होणार आहे. तर जे संबंधित विद्यार्थी आहे यांनी परीक्षेचं वेळापत्रक काळजीपूर्वक बघायचं आहे. त्यानुसार परीक्षेची तयारी करून घ्यायची आहे. आता या विद्यार्थ्यांचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते सर्वसाधारणपणे 20 ते 22 एप्रिल 2026 दरम्यान सुरुवात होऊ शकतील. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 10 ते 15 दिवसाचाच कालावधी भेटू शकतो. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर परीक्षा फॉर्म सुरू झाल्यानंतर भरून घ्या. परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. त्याची प्रिंट काढून महाविद्यालयातील संबंधित टीचरकडून किंवा एचओडींकडून तो फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्झाम सेल किंवा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून तो फॉर्म इनवर्ड करून घ्यायचा आहे आणि त्याची फी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाला लॉग इन करून सादर करायची आहे. असं सर्वसाधारण पद्धतीने परीक्षा फॉर्मचं शेड्यूल असणार आहे. सर्वसाधारणतः परीक्षा फॉर्म जे काही आहे ते 20 एप्रिल ते 22 एप्रिल किंवा मॅक्झिमम 25 एप्रिल पर्यंत सुरुवात होऊ शकतात. ओके. आता तुमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कधी होऊ शकते. आता याच्यामध्ये जे विद्यार्थी एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडला आहे, तर यांची फील्ड प्रोजेक्ट किंवा ऑन जॉब ट्रेनिंग या संदर्भातली प्रॅक्टिकल व्हायवा महाविद्यालयांनी शक्यतो तरी तुमचे ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरून जातील त्याच्यानंतरच्या पुढच्या 1 ते 2 दिवसानंतर लावले तरी चालेल. अदरवाईज तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील रोल कॉल नंबर पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन घेऊ शकता. सर्वसाधारणतः 1 किंवा 5 मे पासून तर मॅक्झिमम 8 मेच्या आत तुम्ही या परीक्षा कंडक्ट केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना परीक्षेला सुद्धा सामोरं जाता येईल. म्हणजे एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड मध्ये फील्ड प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग, एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मधील रिसर्च प्रोजेक्ट आणि एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 मधील रिसर्च प्रोजेक्ट जे काही असणार आहे, अशा सर्व संदर्भात तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 8 मेच्या आत उरकू शकता. ओके. त्यामुळे या सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपला संबंधित प्रोजेक्ट तयार करून घ्या, ज्यामध्ये एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडचा फील्ड प्रोजेक्ट आणि ऑन जॉब ट्रेनिंगला तुम्हाला 100 मार्क असणार आहे. तर एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 साठी तुझा 100 मार्क आहे. तर एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 साठी 150 मार्कांचं शेड्यूल असणार आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या स्पेशलायझेशन रिलेटेड प्रोजेक्ट तयार करून घ्या. डॉक्युमेंटेशन तयार करा. 2 प्रतीमध्ये त्या प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्याकडे तयार करून ठेवा. एक हवं तर गोल्डन एम्बॉसिंग, एक बाइंडिंग, असं सुद्धा तुमचं स्वरूप ठेवलं तरी काही हरकत राहणार नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट काळजीपूर्वक पद्धतीने तयार करून घेऊ शकता. ओके. ही सगळ्यात महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेचे फॉर्म सुरू झाल्यानंतर आपण आपल्या युट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनलला देणार आहे. तर तुम्ही ते काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्म चुकीचे भरले जाणार नाही. ओके. आणि परीक्षा संदर्भातली महत्वाची व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये अपलोड करून देण्यात येणार आहे. त्याच्यात जे विद्यार्थी आता एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडला आहे त्यांना 40, 60 आणि 20, 30चा पॅटर्न आहे. तर जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे त्यांना 15, 35 आणि 30, 70चा पॅटर्न असणार आहे. याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.